नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नामावर आधारित असलेला एक मराठी व्याकरणातील महत्त्वपूर्ण घटक वचन, त्या वचनाचे प्रकार आणि ते वचन ओळखायचं कसं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर वचन, त्याच्यामधील एक वचन आणि अनेक वचन हा भाग आपल्याला शिकायचा आहे। तर बघा, सर्वप्रथम वचन म्हणजे काय, नेमकं वचन कशाला म्हणतात? तर नामाच्या संख्येला वचन म्हणतात। दिलेलं नाम एक आहे का अनेक आहे हे सांगणारा जो शब्द आहे, व्याकरणातील घटक आहे, त्याला म्हणतात वचन। नामाच्या संख्येला वचन म्हणतात। ते मुख्यत्वे एक वचन व अनेक वचन असते। ते नामाचे एक वचन आणि अनेक वचन आपल्याला करता येते। आणि खास करून नामाच्या प्रकारामधील सामान्य नामाचे एक वचन आणि अनेक वचन, एक वचनाचेच अनेक वचन आपल्याला करता येतं। तर बघा, या संदर्भातली काही उदाहरणं मी इथं मांडलेली आहे। तर बघा, आंबा या शब्दामधून आपल्याला एक संख्या समजते। आंबा हे एक वचनी नाम आहे आणि आंबे हे अनेक वचनी नाम आहे। म्हणजे आंबा याचं वचन बदला म्हटलं की ते काय करायचं, आंबे। मुलगा एक वचनी आहे, मुलगा म्हणजे एक वचन, आणि मुले किंवा मुलगे म्हणजे अनेक वचन। त्याच पद्धतीनं माळ एक वचन, माळा अनेक वचन। सून एक वचन, सुना अनेक वचन। मग बदल काय झाला बघा, सून या शब्दाला स ला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकाराचं अनेक वचन होताना काय होतं बघा, पहिला उकार। हा बदल आहे। वेल वेली, त्यानंतर विहीर विहिरी, म्हैस म्हैसी नाही म्हशी, समयी समयी नाही समया। ईचं काय बदलतं, ईला ईच्या जागेत या येत। स्त्री स्त्रिया, आता इथं वेलांटी बदलली। नदी नद्या, त्यानंतर सासू सासवा, घर घरे, तळे तळी, वस्तू वस्तू, शाळा शाळा। आता या उदाहरणाच्या गटातील हे दोन उदाहरणं मात्र वेगळ्या प्रकारचे आहेत। म्हणजे ज्या नामाचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असतं, असे उदाहरणं सुद्धा आहेत। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आहेत। एक वचन आणि त्याचंच अनेक वचन आपल्याला करता आलं पाहिजे। आणि याचे प्रश्न सुद्धा, वस्तुनिष्ठ प्रश्न, ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात। ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमधून शिकायचं आहे। तर आज आपण काय शिकलो बघा, वचनाचे प्रकार, एक वचन आणि अनेक वचन। आणि वचन हे खास करून नामाचं असतं। नामाची संख्या म्हणजे वचन, आणि ती संख्या एक असेल तर एक वचन, आणि एक पेक्षा जास्त असेल तर अनेक वचन। आणि त्याची काही उदाहरणे सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या वचन घटकावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात हे आपण शिकणार आहोत। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि काही अडचण असेल तर कमेंट करा। धन्यवाद।